घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका पाहायला मिळते. जातपात बघून मी कधीही राजकारण केलं नाही असा पलटवार मुंडेंनी जरांगेंवर केला. ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचवर जात नाही. माणसं पडल्यावर रिस लागते की एकमेकाला पाडायची. हातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं तो त्यांना बोललेला पण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवलं. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही इतक्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपणार. त्या गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे आणि जसं जमेल तसं समाजातील विविध घटकाची जेवढी कामं आपल्याला करता येतील तेवढी कामं करत आज इथपर्यंत आलो आहे. खरं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आणि स्वर्गीय अण्णांचे संस्कारातून मी या ठिकाणी घडलो आहे. जात पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि अण्णांनी दिलेली आहे. मी कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलेलं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.